कोकणात एप्रिल मे महिन्यात मुबलक प्रमाणात फणस उपलब्ध असतात. आज आपण याच फणसाच्या गरांची कोकणातील पारंपरिक आणि खूपच चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत. ही भाजी कमीत कमी साहित्यात बनते, पण चव मात्र अप्रतिम लागते. माझी आई ही भाजी तिळाचा कूट लावून करते. या तिळकुटामुळे भाजीला एकदम जबरदस्त गावाकडची चव येते. नमस्कार, अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. भाजी बनवण्यासाठी इथे मी कच्च्या फणसाचे गरे काढून घेतले आहेत. गरे साफ करताना त्यावर चिकटलेली पात आधी बाजूला काढून टाकायची आणि हातानेच एका गऱ्याचे 3 ते 4 असे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि त्यामधील जी अठूळ असते तिच्यावर जे मऊसर असे कव्हर असते ते सहज हाताने बाजूला काढता येते. पण या बीला चिकटलेले आणखी एक कडक असे टर्फल असते, ते मात्र बी ठेचूनच आपल्याला काढावे लागते. अशा पद्धतीने गऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आणि सर्व आठला बाजूला काढून घ्यायच्या. इथे आपले भाजीसाठी लागणारे गरे साफ करून तयार झाले आहेत. फणसाच्या बिया साफ करताना वरचा जो मऊसर पापुद्रा आहे तो आपण असा हाताने काढून टाकायचा आणि नंतर खलबत्त्याच्या दांड्याच्या सहाय्याने बी अशी ठेचून घ्यायची आणि असं ठेचल्यानंतर त्याच्यावरील जे कडक असे आवरण असते ते अगदी सहज निघून येते. अशाच पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व बिया साफ करून घ्यायच्या आहेत. साफ केलेले फणसाचे गरे आणि बिया 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. फोडणीसाठी इथे 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि सुक्या मिरच्या मीठ टाकून ठेचून घ्या. माझी आई ज्या पद्धतीने तिळाचा कूट करते त्यासाठी इथे आपण कारळे घेतले आहेत आणि कारळे आणि जिरे आपण कोरडेच कढईमध्ये परतून घेऊया. कोकणात या कारळांना लांब तीळ असेच म्हटले जाते, म्हणून आम्ही या कुटाला तिळकूट असेच म्हणतो. कारळे तडतडू लागल्यावर काढून घ्या आणि त्याच कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तेल टाकून लसूण पाकळ्या किंचित तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्या. लसूण खमंग परतल्यावर काढून घ्या. ही भाजी पूर्णपणे वाफेवरच शिजवायची असते. सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे मी मुद्दाम इथे कुकरचा वापर केला आहे. कुकरमध्ये सर्वात आधी तेल टाकून घ्या. या भाजीला जरा जास्तच तेल लागते. तेल तापल्यावर मोहरी घालून घ्या. मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये जिरे घाला, कढीपत्ता घाला आणि ठेचून घेतलेली लसूण आणि मिरची घाला. लसूण आणि मिरची तांबूस रंग येईपर्यंत छान खमंग अशी परतून घ्या. कोकणात ही भाजी चुलीवर टोपामध्ये शिजवली जाते. आपण केलेली ही खमंग फोडणी आणि तिळकूट घातल्यामुळे ही भाजी अगदी चुलीवरच्या भाजीसारखीच बनते. आपल्या आवडीनुसार हळद आणि लाल तिखट घालून घ्या. हिंग घाला. थोडा गरम मसाला घाला. गरम मसाला नसेल तर चिकन मसाला असेल तरीही या भाजीला चव खूप छान येते. सर्व मसाले परतल्यावर फणसाच्या बिया घालून घ्या आणि छान मसाल्यामध्ये परतून घ्या आणि यामध्ये 1 ते 2 चमचे फक्त पाणी घालून घ्या. त्यामुळे या बिया वाफेवर छान शिजल्या जातात. कुकरचे झाकण लावून घ्या आणि फक्त प्रेशर येईपर्यंतच आपल्याला या बिया शिजू द्यायच्या आहेत. कुकरला शिट्टी वगैरे आपल्याला द्यायची नाही. कुकरला पूर्ण प्रेशर आले की गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर उघडून पहा. इंधन आणि वेळेची बचत करण्यासाठीच इथे फक्त आपण कुकरचा वापर केला आहे. बाकी ही भाजी आपण पूर्णपणे वाफेवरच शिजवणार आहोत. तुम्ही बघू शकताय बिया मसाल्याबरोबर छान मिक्स होऊन सुद्धा अगदी मोकळ्या शिजल्या आहेत. चेक करून बघूया. या बिया ओल्या असतात त्यामुळे अगदी पटकन शिजल्या जातात. तरीही गऱ्यांपेक्षा बी शिजायला थोडा अधिक वेळ लागतो, म्हणून सुरुवातीला या बिया शिजवून घ्यायच्या आणि नंतर आपण गरे शिजवून घेणार आहोत. गॅस पुन्हा चालू करून आपण याच्यामध्ये गरे घालून घेऊया. हे गरे शिजलेल्या बियांमध्ये मिक्स करत छान परतून घेऊया. मंद आचेवर 15 ते 20 मिनिटातच हे गरे अगदी छान मऊ शिजतात.
ही भाजी आपल्याला पूर्णपणे वाफेवरच शिजवायची असल्याने आपण वरती झाकण ठेवून त्यामध्ये पाणी ठेवले आहे. 7-8 मिनिटांनी मध्ये मध्ये झाकण बाजूला करून अशी भाजी परतून घ्यायची व पुन्हा झाकण ठेवून पुन्हा मंद आचेवर शिजू द्यायची. साधारणपणे 20-1 मिनिटातच गरासुद्धा अगदी छान शिजला जातो आणि बियाही गऱ्याबरोबर अधिक चांगल्या प्रकारे शिजल्या जातात. आता त्यामध्ये घाला या भाजीची जान म्हणजेच तिळाचा कूट. हे तिळकूट घातल्यावर भाजी 2 ते 3 मिनिटे चांगली परतून घ्या आणि पुन्हा झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. 5 ते 7 मिनिटानंतर झाकण काढून बाजूला ठेवा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि भाजीमध्ये पुन्हा छान मिक्स करा. इथे आपली भाजी बघू शकताय तुम्ही किती मोकळी आणि फळफळीत अशी तयार झाली आहे. आवडत असेल तर या भाजीमध्ये तुम्ही ओले खोबरे घालू शकता. ही भाजी तुम्ही भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत खाऊ शकताच, पण नुसतीच गऱ्यांची भाजी खायलाही भन्नाट लागते. ही भाजी करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे फणस पूर्णतः कच्चा असावा. म्हणजेच फणस फोडल्यानंतर त्यातील गऱ्यांचा रंग हा पांढरा शुभ्र असावा आणि गरे हे कडक असावे. फणस पिकायला सुरुवात झाली तर गऱ्यांचा रंग हा पिवळसर व्हायला लागतो आणि गरेही मऊ व्हायला लागतात. अशा गऱ्यांची भाजी चिकट होते व चवीला गोडसर लागते. ही रेसिपी खूप सोपी, झणझणीत आणि चविष्ट आहे. घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये सांगा. कोकणातील पारंपरिक आणि खूपच चविष्ट फणसाच्या गऱ्यांची ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.